आणि पत्रकार डॉक्टर साहेब प्राणसाहेब दळवी साहेब, दीपक गिरासे साहेब तहसीलदार साहेब, नेते कांतीलाल पाटिया, रमाकांत बापू, रवींद्र कुवर, संगीताताई, मान्यवर उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनी, मी यापूर्वी व्हॉइस ऑफ मीडिया या कार्यक्रमासाठी अशाच कार्यक्रमात उपस्थित राहिलेलो आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया या ठिकाणी असल्याने अल्पावधीत फार मोठ्या प्रमाणात सदस्य झाल्याचं आता प्रस्ताविकेमध्ये सांगितलं. खरं तर हे 6 तारखेला पत्रकार दिनानिमित्त त्या दिवशी हा कार्यक्रम होत असतो, परंतु त्या दिवशी काही अप्रिय घटना घडल्या नाही आणि काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, त्याची होऊ शकले नाही. हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि तो पण माझ्या शहादा मतदारसंघात होतोय. म्हणून माझ्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने जिल्ह्यातून आलेल्या सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि ज्या ज्येष्ठ पत्रकारांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं त्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर समाजाचे डोळे, कान आणि आवाज या सर्व माध्यमातून काम करणारे पत्रकार बंधू अनेक वेळा आपल्या जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करत असतात. बऱ्याचशा देशविरोधी ज्या काही कारवाया होतात त्याच्यामध्ये देखील गोपनीय माहिती मिळवणं, ती शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील पत्रकारांमार्फत केलं जातं. आणि ज्या काही समाजाच्या काही समस्या असतील, ज्या काही कोणाला गोरगरिबांना अन्याय झालेला असेल, ते देखील एक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो आपल्या पत्रिकेतून वृत्तपत्र छापून आलेल्या त्या बऱ्याचशा समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना, प्रशासनाला, शासनाच्या ठिकाणी आपल्या मार्फतीला मार्गदर्शन केलं जातं, जे काही समोर आणलं जातं. त्यामुळे बऱ्याचशा समस्या लोकांच्या सुटत असतात. नेहमी समाजासाठी झटणारा म्हणून पत्रकार त्या ठिकाणी काम करत असतो. परंतु मी आमदार झाल्यापासून बघतोय की पत्रकारांच्या बऱ्याचशा मागण्या आहेत, बरेच निवेदन मी घेतले, परंतु अजूनपर्यंत त्या निवेदनाप्रमाणे, त्यांच्या मागण्यांप्रमाणे काही त्यांच्या मागण्या झाल्या दिसत नाही. परंतु आत्ताचे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बऱ्याचशा मागण्या त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. महामंडळाची स्थापना देखील केलेली आहे आणि आपल्या बऱ्याचशा मागण्या माझ्या मार्फत देखील मी माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या त्या वेळेस आपण आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी स्वतः नागपूर असेल किंवा मुंबई असेल त्या ठिकाणी सुद्धा भेट दिलेली आणि त्यात आपल्या साथीने, आपल्या सोबत मी त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. कारण नेहमीच प्रशासनातून मी इकडं राजकारणात आल्यानंतर देखील सर्वच पत्रकार बंधूंनी, माझ्या जिल्ह्यातले पत्रकार बंधू असतील किंवा तालुक्यातले असतील किंवा मतदारसंघातले असतील, सर्वांनी त्या ठिकाणी मला मार्गदर्शन, वेळोवेळी माहिती, काय नाही काय केलं पाहिजे, काय समस्या आहे, या सर्व गोष्टी मला अगोदरच त्यांनी अवगत केल्या आणि त्यामुळे मी बऱ्याचशा त्या ठिकाणी लोकांची समस्या सोडवू शकलो, चांगलं काम करू शकलो. केवळ पत्रकार बंधूंच्या सर्व सहकार्याने झालेलं असं मला वाटतं. आत्ताही सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी निवडून आलो. यावेळेस देखील निवडणुकीच्या आधी बरीचशी गोपनीय माहिती, गाव, पाडे, वाड्या, वस्त्या, शहरातली गल्ले, टोळे, कॉलनी इथली देखील काय परिस्थिती चाललेली आहे ही देखील माहिती मला आपल्या सर्व पत्रकार बंधूंनी मला अगोदर अवगत केली. त्यानुसार त्या पद्धतीने मला प्रचार करण्यास वाव मिळाला, त्या ठिकाणी पोहोचू शकलो, लोकांपर्यंत पोहोचले नाही. आपल्या सर्वांना कल्पना आहे ऐतिहासिक असा विजय या ठिकाणी प्राप्त झाला. त्याच्यामध्ये
आपले नेते आदरणीय बापूसाहेब असतील, ग्रंथाळे असतील आणि जे काही